तुम्हाला सर्वांना पाहिजे होती आपली नवीन गाडी। मागे BMW आहे, ती पहा तुम्ही कशी दिसते। भैयाचं जुनं स्कूल आहे विद्याने। हे पाहून मला पण माझे शाळेचे दिवस आठवले। आपण टेबल लँड वरती पोहोचलोय। नमस्कार सर्वांना। तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा पाचगणी स्पेशल ब्लॉग असणार आहे। तर पाचगणीला आपण जाणार आहे आणि आपल्या या ब्लॉगमध्ये असणार आहेत दादा प्रथम, हे दोघे पण आहेत। तर पहिल्यांदाच दादा आणि प्रथम आपल्या या ब्लॉगमध्ये असणार आहेत आणि हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे। आणि तुमचं खूप आभार मानतो मी, कारण की आपले 500 सबस्क्रायबर आपण कंप्लीट केले। त्यात तुम्ही खूप सपोर्ट केलाय। तुम्ही, माझी फॅमिली, तुमची फॅमिली आणि आपली जी पारत निप्पाणे फॅमिली आहे यूट्यूबची, त्या सर्वांनी खूप सपोर्ट केलाय। तर असंच सपोर्ट कायम राहून द्या आणि मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येत जाईन। तुम्ही असंच कायम सपोर्ट करा। लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पण आपण कंप्लीट करू आणि असेच आपण ग्रोथ करत राहू। तुम्ही असाच सपोर्ट कायम राहून द्या। थँक्यू। तर इथून प्रथम गाडी चालवणार आहे। हा आहे प्रथम, पाहू शकता तुम्ही। प्रथम, हाय, हा आहे प्रथम। इथून प्रथम गाडी चालवणार आहे। मी इथपर्यंत गाडी घेतली आणि तुम्हाला सर्वांना पाहिजे होती आपली नवीन गाडी। ही पाहू शकता आपली नवीन गाडी। ही आत्ता आपण या 3 तारखेला आपण ही गाडी घेतली आहे। म्हणजे 3 तारखेला घटस्थापना होती, त्या दिवशी आपण ही गाडी घेतली। पाहू शकता ही आपली नवीन गाडी आहे। चल जाऊया आपण पुढे। लॉक खोल। हे आहेत प्रशांत दादा। आहे दादा। अरे एवढा टाइम काय करत होता? आहे माझा दादा आणि हे आहेत अमोल दादा। तर आम्ही सर्व जाणार आहेत पाचगणीला। तर पाहूया पुढे काय होतंय। तर आम्ही आता आहे वाईमध्ये। वाईमधून निघालोय पाचगणीच्या घाटाच्या साईडला। तर आता वाजले 12:30। तर जवळपास आम्ही 1-1.5 तासामध्ये घाट चढून पाचगणीमध्ये पोहोचू। आणि सॉरी 15 मिनिटात घाट चढून आपण पाचगणीमध्ये पोहोचू। तर पोहोचूया आपण आणि पाहूया पुढे काय होतंय। तर आम्ही येऊन थांबलोय आता हॉटेल चतुर्थी आहे इथे, पाहू शकता तुम्ही मागे। तर त्या हॉटेलवर आम्ही थांबलोय। इथे आम्ही जेवण करणार आहे आणि इथून आम्ही पुढे पाचगणीला जाणार आहे। तर पाहू शकता आपली गाडी इथे पार्क केली आणि दाते दादांची गाडी आहे। दाते दादा म्हणजे आपल्या दादाचे पार्टनर। तर त्यांची गाडी इथे पार्क केली आहे आणि आता आम्ही जेवण करून जाणार आहे पुढे। तर पाहूया पुढे काय होतंय। तर आता आपलं जेवण झालंय आणि आता आपण जाणार आहे पाचगणीला। तर चला जाऊया। फायनली आपण पाचगणीमध्ये पोहोचलोय। वाजलेत सध्या 2, करेक्ट 2 वाजलेत आणि 2 वाजता आपण पाचगणीमध्ये पोहोचलोय। तर दादा इकडे मागे दादाचे कन्स्ट्रक्शनची साईट चालू आहे, पाहू शकता मागे। तिकडे दादा गेलाय आणि आता आम्ही जाणार आहे भैयाच्या स्कूलमध्ये। तो इथेच विद्यानिकेतन स्कूलला होता पाचगणीमध्ये। तर त्याला ते जाऊन त्याच्या टीचर्सना भेटायचं आहे। तर पाहूया काय होतंय पुढे। तर हे समोर पाहताय तुम्ही विद्यानिकेतन, हे भैयाचं जुनं स्कूल आहे, विद्यानिकेतन स्कूल पाचगणी। एक स्टुडंट कुठे लावा? इकडे लावा।
आम्ही इथे यायचो तर तिथे ती विहीर आहे, तिथे आम्ही सारखं बसायचो. तिथे खूप आतमध्ये मच्छी वगैरे आहेत, मासे आहेत, तर ते पाहत आम्ही बसायचो इथे जेव्हा भैयाला भेटायला यायचो तेव्हा. आणि भैयाचं तिथे वरती हॉस्टेल होतं, तिथून भैया आम्हाला हात वगैरे दाखवायचं जाताना. आणि कायम जेव्हा आम्ही इथून त्याला सोडून निघायचो तेव्हा तो खूप हे असायचा, त्याला रडायला यायचं आम्ही जातो तेव्हा त्याला सोडून. तर आता स्कूल पाहून झालंय आणि ग्राउंड बघा एवढं. यानंतर आम्ही आता जाणार आहे त्याच्या दुसऱ्या कॉलेजला. तो इथे स्कूलला होता आणि तिकडे दुसरा विद्यानिकेतन आहे, तिथे तो कॉलेजला होता. तर चला जाऊया आणि पाहूया काय होतंय पुढे. तर जाऊया आता आपण त्याच्या कॉलेजवर. ओम आहे ना, त्याची पण इथेच खालच्या साईडला स्कूल आहे, SM भाटा म्हणून. तर या साईडून रोड जातो आणि पुढून राईट टर्न आहे. राईट टर्न घेतला की मग खाली त्याची SM भाटा म्हणून स्कूल आहे, तिथे ओम होता आणि भैया इथे विद्यानिकेतनला होता. तर जाऊया आता भैयाच्या कॉलेजवर. हे त्याचं कॉलेज आहे आणि हे कॉलेजची एंट्री गेट. विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. हे CBSE आणि HSC पण आहे का ना? कॉलेजमध्ये आलोय आम्ही आणि भैया तिथे एंट्री करायला गेलाय वॉचमनच्या केबिनमध्ये आणि आता आम्ही वरती जाणार आहे. कुठल्या बँकेत पैसे काढायचे आहे? सातारा जिल्हा मध्यवर्तीमध्ये. आता इथे पाचगणीच्या साताऱ्याला? हा, इथेच पाचगणीला ब्रांच आहे. हे पहा त्याचं कॉलेज. तर इथे पण आत्ता तो मॅमना भेटला आतमध्ये, त्याच्या एक मॅम आहेत त्यांना भेटला, तर त्यांनी त्याला एक पेन गिफ्ट केला आहे. आणि आता आम्ही जाणार आहे टेबल लँडला, किंवा दादाचं एक काम आहे ते करून टेबल लँडला जाऊ जमलं तर. तर मागे BMW आहे, ती पहा तुम्ही कशी दिसते. BMW पहा एकदा तुम्ही. तर आता आम्ही जातोय पुढे. तर आम्ही आता येऊन थांबलो इथे. तर मागे बँक आहे, तिथे बँक आहे खाली आणि तिथे काम आहे दादाचं. तर भैया गेलाय बँकेत आणि ही मागे एक शाळा आहे. तर त्या शाळेच्या बरोबर समोरच हे रोडचं काम आहे ना, हे आपण केलं होतं, म्हणजे दादाच्या ग्रुपनी केलं होतं हे काम. ते इथून कडेनी सर्व हे काम आपल्या ग्रुपनी केले होते दादाच्या, तेव्हा मी लास्ट टाईम इकडे आलेलो. हा रोड वरती कुठे तर टेबल लँड साईडला जातो वाटतं. त्या साईडचे काम हे दादानी केलेले, हे आपले ग्रुपचे. मागे आपली गाडी लावली आहे आणि इथून सरळ खालीपर्यंत असे जे ह्याचे काम होते, अंडरग्राऊंड नालेचे काम होते ते, आणि हे रस्त्याचं काम पण हे केलं आहे. आणि त्या साईडला खाली आत्ता भवन आहे एक, ते भवनचं काम चालू आहे, तिकडे दादा गेलं आहे. आणि नगरपालिका आहे, तिथे पण दादाचं काम आहे सध्या, तिकडे गेलं आहे. तर चला जाऊया पुढे. ते लहान मुलं बसलेत सर्व आणि खूप एन्जॉय करत आहेत. काय हे पाहून मला पण माझे शाळेचे दिवस आठवले. काय शाळेचे दिवसच वेगळे असतात खरं बोललं तर. खूप मजा असते, खूप मस्ती असते आणि शाळेचे फ्रेंड्स असतात, त्यांच्याबरोबरच्या ज्या मेमरीज असतात त्या कधी आपण विसरू शकत नाही. त्यामुळे हे खूप आठवत आहे. तिथे आत्ता 2 मुलं आहेत, त्यांची मस्ती चाललेली, हे ते सर्व पाहून असं एकदम जुन्या मेमरीज आठवत आहेत मला माझ्या शाळेच्या.
तर आम्ही आता जातोय टेबल लँडवर. तर चला जाऊया आणि पाहूया. विद्यानिकेतन हायस्कूलच वाटतंय. मी पंचगणी टाकलंय. स्कूलचा टाकतो ना स्कूल. हा तू स्कूल टाक. तर जाऊया आता टेबल लँडला आणि पाहूया आणि एन्जॉय करूया खूप. चला. तर आपण टेबल लँड वरती पोहोचलोय. कंप्लीट 1 वर्षांनी आज टेबल लँडवर येतोय आम्ही. गाडी आपली पार्क केली, पाहू शकता तुम्ही. आज गर्दी पण कमी आहे खूप. मी 11वी झाली त्यावेळेस मी टेबल लँडला आलेलो आणि आता 12वी झाली आहे तर त्यानंतर आलोय. 12वी होऊन जवळपास 6-7 महिने झाले. त्यानंतर आज आलोय मी पाचगणीला. खूप थंड आहे इकडे, एकदम थंड हवा सुटली आहे आणि खूप मस्त वाटतंय. एकदा व्ह्यू पाहून घ्या तुम्ही पाचगणीच्या टेबल लँडवरून. आम्ही आता सध्या टेबल लँडवर आहे आणि टेबल लँडवरून हा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. पाहून घ्या तुम्ही, 1 नंबर वाटतंय. आज गर्दी खूप कमी आहे इथे. तर आता आपण निघालोय पुढे. आता आम्ही इथे गाडीवर सोबत काही फोटो काढलेत आणि फायनली आपण सिडनी पॉईंटवर पोहोचलोय. आपली गाडी मागे पार्क केली आहे आणि आता आम्ही जाणार आहे वरती. तर फायनली आम्ही पॉईंटचा जो लास्टचा टोक आहे तिथे आम्ही पोहोचलोय. हे मागे पहा तुम्ही, तो लाकडाचा एक ब्रिज बनवलाय त्यांनी छोटासा. भैया तुला काय बोलायचंय ब्लॉग मध्ये? काय नाही, आता जाऊया वरती बघू. चला. हे पहा, हालतंय सर्व. भीती वाटते खूप. असं वाटतंय की 1-2 दिवस इकडे येऊन राहावं, मस्तपैकी खूप एन्जॉय करावं, इकडचं सर्व पाहून घ्यावं. पण ते आत्ता तरी पॉसिबल नाही आहे कारण की कॉलेजचा याच्यातून सर्वेकडून टाईम नाही भेटणार. पण इन फ्युचर जेव्हा केव्हा टाईम भेटेल तेव्हा आम्ही यायचा प्रयत्न करू. आणि आम्ही निपाणी फॅमिली, भैया, आम्ही सर्व बॉईज आम्ही इथे जवळपास 1-2 दिवसाची ट्रिप प्लॅन करून आम्ही इथे एकदा राहायला येऊ असं ठरवलं आहे. पण सक्सेसफुल होईल की नाही हे माहीत नाही, पण प्रयत्न तर करू आम्ही. तर आत्ता अचानक दादाचा कॉल आला. दादाचं काम झालं आहे त्यामुळे आम्हाला इथून जावं लागणार आहे. तर आम्ही आता इथून निघालो आहे आणि दादाला घेऊन आपण पुन्हा आता जाणार आहे सातारला. तर आपला ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपले आता 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना थँक्यू. तुमचे खूप आभार मानतो कारण की तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दलच त्यामुळेच आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. आणि असाच सपोर्ट कायम राहून द्या. लवकरच आपण अजून सबस्क्रायबर्स गेन करू आणि असंच पुढे जात राहू. आणि तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. खूप सपोर्ट केला आहे. थँक्यू. आपला ब्लॉग इथे एंड करूया.